मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अथवा मराठा आंदोलक राजेंद्र दाते पाटील यांचं उपोषण सुरू आहे। उपोषणात आता 14वा दिवस आहे। थेट माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहे? 14वा दिवस तुमचा आज उपोषणाचा आहे। काय सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे? आमच्या मागण्या एकदम सर्वसमावेशक आहेत। समाज मनामध्ये जो तेढ निर्माण झालेला आहे तो दूर करणाऱ्या मागण्या आहेत। त्यात प्रामुख्याने जर विचार केला तर आमच्या काकासाहेब शिंदे यांच्या त्या स्मृतीस्थळी ती 1 एकर जागा द्यावी, तिथे योग्य असा DPR तयार करण्यासाठी निधी द्यावा, ते 5 कोटीपर्यंत असावा। ज्या आमच्या तरुणांच्या नियुक्तीपत्र देणं बाकी आहे ते सगळं नियुक्तीपत्र ते ज्या दिवशी त्या परीक्षेसाठी पात्र ठरले त्या दिवशीची तारीख ग्राह्य धरून ती देण्यात यावी। त्यानंतर ज्या आमच्या समाज बांधवांवर गुन्हे दाखल झालेले आंदोलन केल्यामुळे ते सगळे गुन्हे दाखल करण्यासाठीचं परिपत्रक निघालं, पण त्याची अंमलबजावणी नाही आहे। म्हणून आता त्याची अंमलबजावणी करणारं शासन आदेश काढण्यात यावा। त्यानंतर आमच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा हा जवळपास 1500 कोटी रुपये आणखी बाकी आहे। तर तो व्याज परतावा जर वेळेत नाही दिला तर आमच्या सगळ्या त्या कर्ज घेतलेल्या कर्जधारकांचे सिबिल खराब होईल। त्यांच्या बँकेमधली त्यांची जी पत आहे तर ती वेळेवर व्याज भरत नाही, म्हणून ती खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आणि नवीन कर्ज वाटप जे आहे तर ते थांबलेलं आहे, म्हणून ती आम्हाला 10,000 कोटीपर्यंतचा तो निधी द्यावा। सारथीसाठीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या अधिक गतिमान पद्धतीने चालून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्यांनी आपलं त्या शैक्षणिक क्षेत्राला आपलं करिअर करण्याचा जो विषय हाती घेतलेला आहे त्या तरुणांना अधिक बळकटी यावी म्हणून तिथं 5,000 कोटी लागणार आहे। जे उपोषण चालू आहे 14वा दिवस आहे, सरकारकडून याची दखल घेतली गेलेली आहे। आता बावनकुळेंचा तुम्हाला फोन येऊन गेला, काय तुमची चर्चा झाली? याबाबत एक गोष्ट सांगायची अत्यंत आवश्यक आहे की आम्ही आता ज्या लोकांकडे महसुली पुरावा असेल, ज्या लोकांची वंशावळ मॅच होत असेल त्या लोकांच्या जात प्रमाणपत्राच्या आधारे ते लोक आमची कुणबी होणार, त्यांची व्हॅलिडिटी होणार, त्यांची पडताळणीसुद्धा होणार आहे। हा एक विषय अत्यंत चांगला आहे आणि तो आमच्यासाठी एकदम समाजासाठी एकदम प्रगतीसाठीचा एक मार्ग तो खुला आमचा झालेला आहे। त्याचसोबत आता आमचा एक साधा आणि एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न आहे की बहुसंख्य लोकांकडे आता कुठली नोंद नाही, कुठली वंशावळ त्यांची जुळत नाही, त्यांच्याकडे काही एक पुरावा नाही। त्या आमच्या मराठा समाज बांधवांना आपण सवलत नाही देणार का? त्या आमच्या समाज बांधवांनी सवलत मिळत नसेल तर मग कुठल्याच प्रगतीच्या मार्गाने जायचं नाही का? त्यांनी शिक्षणात पुढे प्रगती करायची नाही का? असा जो प्रश्न निर्माण झालेला होता। मग त्याच्यामध्ये आमची मागणी जी होती की OBC सारख्या सगळ्या सवलती ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्या आमच्या मराठा समाज बांधवांना ते देण्यात यावं। आणि त्याच्यामध्ये OBC सवलत राजकीय आरक्षण हे देखील मुद्दा तुम्ही त्यामध्ये राजकीय आरक्षण वगळता याच्यासाठी की आमचं छत्रपती शिवरायांच्या त्या नीतिमत्तेप्रमाणे सगळं कामकाज चालू आहे। आणि 18 पगड जातीच्या कल्याणाचा वसा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता आणि तोच वसा यापुढेही चालत राहावा आणि त्या वसा चालू राहण्यासाठी आमचाही छोटा मोठा हातभार लागतो किंवा कसं हे थोडं पाहण्यासाठी आमचा तो प्रयत्न असल्यामुळे राजकीय आरक्षण वगळता आम्हाला ते आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये जर दिलं, आमच्या कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी जर ते वापरता आलं तर आम्हाला ते खूप फायदेशीर ठरणार आहे। आणि नवे पर्यायाने महाराष्ट्रामधला जो समाज मनामध्ये तेढ निर्माण झालेली आहे तर ती तेढ दूर करण्याचं फार मोठं काम, पवित्र कार्य या ठिकाणी या पवित्र पीठावर 14वा दिवस आहे। पुढील दिशा कशी असणार आहे तुमच्या आंदोलनाची? आता हे ज्या ठिकाणाहून शक्य आहे त्या ठिकाणचं सगळं होते। काही आमच्या 3 ते 4 मागण्या या महसूल विभागाशी संबंधित होत्या। महसूल विभागाच्या सन्माननीय मंत्री महोदयांनी आमच्याशी संपर्क केला, व्हिडिओ कॉलद्वारे हे झालं। कालच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही ते दाखवलंसुद्धा की व्हिडिओ कॉलमध्ये ते बोलणी करत आहेत। तर त्यांचेसुद्धा ते 4 विषय जे आहेत तर त्यांनी ते तात्काळ मान्य करायचं हे दिलेलं आहे। आता प्रशासकीय काम त्याच्यातलं बाकी आहे, ते प्रशासकीय काम झालं की आमची ती 100% मागणी मान्य होते। आणि त्यामुळे शासनाकडनं या ना त्या मार्गाने किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून हा आमच्या या आंदोलनाकडे त्यांनी पाहिलेला आहे
आणि म्हणून ते आम्हाला अशा पद्धतीचा रिस्पॉन्स करत आहेत. नक्कीच जर पाहायला गेलं तर मराठा समाजाला राजकीय आरक्षण सोडून शैक्षणिक आरक्षण आणि इतर आरक्षणाच्या सवलती ज्या आहेत त्या लागू करण्यात याव्या अशी मागणी जी आहे त्या राजेंद्र दाते पाटील यांनी केल्याची पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.